लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो. आपल्या सर्वांचे आजच्या या वास्तववादी हृदयस्पर्शी जीवनाचे खरे तत्व समजावून सांगणाया आणि पैसा आणि माणुसकी यांचा सुंदर समतोल कसा साधावा हे शिकविणाया विशेष लेखात मनःपूर्वक स्वागत. पाय धावतात पैशाच्या मागे अन शरीर थकत चाललंय. सुखाचं घर बांधता बांधता आयुष्य संपत चाललंय. बँक बॅलन्स वाढला की सर्व काही मिळालं असं अनेकांना वाटतं. पण एकदा मागे वळून पाहिलं की जाणवतं जगण्याचं वय कधीच निघून गेलं. पैसा मिळविण्याच्या धावपळीत आपण आयुष्य जगायचंच विसरून जातो. श्रोते हो, पैसा कमविण्यासाठी धकाधकीच्या जीवनात आपण सतत धावत असतो. कष्ट करत करत पाय पार थकून जातात. शेतकरी, कामगार, नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, लहान मोठे व्यवसाय करणारे सर्वच जण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झटत असतात. शेतकरी आणि कामगार वर्गाचे जीवन तर संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. कांदा लागण करा, खुरपणी करा, दिवसभर माल तोडा, दुपारनंतर कांदापात काढा, कांदा काढणीची कामे करा, भर उन्हात राबा, भिजविणे करा, औषध फवारणी करा, रात्री उशिरापर्यंत मालाचे डाग गाडीत भरा. ही कामे आवडीने नाही तर सावडीने करावी लागतात. कारण मजूर भेटत नाहीत. पायाला आराम नाही. जणू काही पायाला भिंगरी लावून सतत काम करावे लागते. नोकरदार वर्गाचे कष्टही काही कमी नाहीत. त्यांचे दुःख बाहेरून दिसत नसले तरी त्यांचे हातपाय 8-8 तास स्वस्थ बसत नाहीत. घराच्या हप्त्याची काळजी, फ्लॅट घेण्याचे स्वप्न, वाढत्या महागाईत संसाराचा गाडा हाकणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आईवडिलांची जबाबदारी आणि कमी पगार यामुळे त्यांना दिवसरात्र मेहनत करावी लागते. सुख त्यांनाही सहज मिळत नाही. धंदावाल्यांचे जीवन तर आणखी अनिश्चित असतं. कधी तेजी तर कधी मंदी. काय खरं आणि काय खोटं याचा भरवसा नसतो. अनेकदा कर्ज काढून घर बांधावं लागतं. अडचणींशी झुंज देत देत, संकटांशी सामना करत करत त्यांची धावपळ सुरूच असते. सुखाच्या घरात राहण्यासाठी, बँक बॅलन्स वाढविण्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखविण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. घर, शेती, व्यवसाय आणि विकासासाठी एक पिढी खर्ची पडते, झिजते आणि आयुष्यभर संघर्ष करत राहते. आणि जेव्हा देवदर्शन करण्याची, कुटुंबासोबत फिरण्याची, मित्रांसोबत हसण्याची, आवडीचे छंद जोपासण्याची किंवा थोडे निवांत जगण्याची वेळ येते, तेव्हा गुडघे दुखायला लागतात. बीपी, शुगर, दमा, डोळ्यांचे विकार, औषधांच्या गोळ्या आणि सततचे आजार मागे लागलेले असतात. शरीर थकलेले असते आणि मनाला वाटत असते, थोडं आयुष्य स्वतःसाठीही जगायला हवं होतं. म्हणूनच यूट्यूब परिवार, पैसा कमवा पण आरोग्याचीही काळजी घ्या. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला वेळ द्या, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याशी प्रेमाने नाती जपा. सामाजिक कार्यात सहभागी व्हा, गरजूंना मदतीचा हात द्या. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण निघून गेलेलं तारुण्य, हरवलेले क्षण आणि सोबतची माणसं पुन्हा मिळत नाहीत. काही ओळी मनाला स्पर्श करून जातात. घर बांधण्यात आयुष्य गेलं. स्वप्न पूर्ण करण्यात तारुण्य गेलं. पैसा कमविण्याच्या धावपळीत जगण्याचंच वय निघून गेलं. पैसा खूप कमवा, पण त्याचबरोबर माणुसकीही कमवा. संपत्ती जमवा, पण नातीही जपा. कारण शेवटी बँक बॅलन्स नाही, तर माणसांनी दिलेला प्रेमाचा ठेवा सोबत राहतो. धनाने श्रीमंत होणं सोपं आहे, पण मनाने श्रीमंत होण्यासाठी प्रेम, माया, आपुलकी आणि माणुसकीची गरज असते. म्हणूनच पैसाही कमवा आणि पैशाबरोबर माणुसकीही कमवा. कारण माणूस जाताना पैसा सोबत घेऊन जात नाही,
पण त्याने कमावलेली माणस आणि केलेली सत्कर्मेच त्याच्या आठवणी जिवंत ठेवतात. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.